हॅलो सिव्हिल इंजिनियर्स, तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करताय तर 1 ते 2 प्रश्न ह्याच्यावर नक्की येणार. किंवा जर तुम्ही इंटरव्ह्यूला जाताय तर तुम्ही इम्प्रेशन टाकून येणार म्हणजे येणारच, राईट. सो असं आपण काय शिकतोय सर, तर आज आपण बघतो आहोत कंपोनंट्स ऑफ सिमेंट, आणि ते पण स्मार्ट वेने. तर आता व्हिडिओ आपल्याला तुम्हाला काय करायचं आहे, पूर्ण बघायचं आहे, देन लाईक अँड शेअर सबस्क्राईब करायचं आहे. सो बघूया आपण कंपोनंट्स ऑफ सिमेंट. सिमेंट हे आपल्या आयुष्यासारखं असतं, ना कधीच ब्लॅक ना कधीच कम्प्लीट व्हाईट. सो ते काय असतं, ग्रे असतं सिमेंटसारखं. आणि जर ग्रे असतं त्याचा अर्थ आहे की तिथे दोन कोणतेही कंपोजिशन्स त्याचे असतात, दोन कंपोनेंट्स असतात. सो पहिलं म्हणजे एक असतं आर्जेलेसियस कंपाऊंड, तेच म्हणजे असतं क्लेई कंपाऊंड्स असतात. आणि कॅल्शियस कंपाऊंड म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट, किंवा आपण नॉर्मल बघतो आपण फळ्यावरचा खडू, चॉक. ओके. सो ज्यावेळेला आपण अजून डीपमध्ये जातो आणि कंपोनेंट स्टडी करतो, टोटल 6 कंपोनेंट्स आहेत. आणि ते लक्षात ठेवायची सोपी ट्रिक म्हणजे इथे हायलाईट केलेले कीवर्ड्स LSA IMS. असं समजा की कोणत्या तरी इन्स्टिट्यूटचं शॉर्ट फॉर्म तुम्ही लक्षात ठेवताय. बघायला गेलं तर ते न्यूमॉनिक्स आहेत, तुमच्या चांगलं लक्षात राहणार. सो LSA IMS माझ्या मागून रिपीट करा. LSA IMS. L फॉर लाईम, S स्टँड फॉर सिलिका. सो लाईम आणि सिलिका हे मेजर कंपोनेंट्स असतात. लाईम असतो 62 ते 65% आणि सिलिका असते 17 ते 25%. असे मिळून हे 70 ते 80% रिस्पॉन्सिबल असतात. टोटल आपलं ज्यावेळेला सिमेंट बनतं त्याच्यामध्ये असं समजा 70 ते 80% लाईम आणि सिलिका प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर येतं ॲल्युमिनियम, देन आयर्न ऑक्साईड, देन M फॉर मॅग्नेशिया आणि S फॉर सल्फर. असं मिळून आपलं हे LSA IMS कम्प्लीट होतं. ह्याच्यामध्ये काही एक्स्ट्राज असतात, ज्याच्यामध्ये एक असतं इम्प्युरिटीज, अल्कलीज, जे काही अनवॉन्टेड असतात त्याच्यामध्ये जमा होतात पूर्ण प्रोसेसमध्ये, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये काही गोष्टींचं वेगवेगळ्या कंपोनेंटचं रिॲक्शन्स. आणि सोबत असतं जिप्सम. ओके. सो जिप्सममध्ये तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये जो कॅल्शियमचा जो कंपोनेंट असतो तो 79% असतो आणि त्याच्यामध्ये वॉटर 21% असतं. आणि आपण जिप्सम एक रिटार्डर म्हणून कन्सिडर करतो, किंवा टू इन्क्रीज द इनिशियल सेटिंग टाईम. ज्याला आपल्या इनिशियल सेटिंग टाईम वाढवायचा असतो, तो टाईम वाढवायचा असतो, त्यावेळेला आपण जिप्सम त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये ॲड करतो. सो हे होतं आपलं कंपोजिशन ऑफ सिमेंट. खूप मला वाटतं, आय होप तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजलं असेल आणि इथून पुढे कधीही तुम्ही विसरणार नाही. तुम्ही तुमची एक्झाम असू दे किंवा इंटरव्ह्यू असू दे, दोन्हीही खूप चांगल्या पद्धतीने क्रॅक करा. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपलं UNM वर्तुळ एज्युकेशन या चॅनेलला फॉलो करा. सो हॅव अ व्हेरी गुड डे. जय.